आज दुपारी आमची बैठक ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली. महाजन साहेब तिथं होतेच. चर्चा केली. चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली. 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून महाराष्ट्रातील लाखो कर्जदार शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि सर्वात आनंदाची बातमी समोर आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या कर्जमाफीची तुम्ही वाट पाहत होता, ज्यासाठी आंदोलने झाली, ज्यासाठी रोहित पवार यांना रस्त्यावर उतरावे लागले, तीच कर्जमाफी अखेर आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. रोहितदादा पवार यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकार जागे झाले आणि एक मोठी बैठक पार पडली. त्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला. सरकारने घातलेल्या अनेक जाचक अटी आता वगळण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. ही सरसकट कर्जमाफी नाही. 2 लाख रुपयांची कर्जमाफी आहे आणि फक्त पीक कर्जावरच ही माफी लागू होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका. शेवटपर्यंत बघा. कारण कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफी होणार, कोणाला 2 लाख मिळणार, कोणाला 50,000 मिळणार आणि फार्मर आयडी कार्डबद्दल काय महत्त्वाची अट आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेतकरी हिताच्या अधिकृत बातम्यांसाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी बांधवांनो, आधी समजून घ्या की या कर्जमाफीत नक्की काय बदल झाला आहे. पूर्वी सरकारने अनेक जाचक अटी घातल्या होत्या. त्या अटींमुळे शेतकरी नाराज झाले होते. आंदोलने झाली. रोहितदादा पवार यांनी मोठे आंदोलन केले. त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकल्या आणि आता बऱ्याच अटी वगळण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. पीक कर्जच माफ होणार, इतर कर्ज माफ होणार नाही. ट्रॅक्टरसाठी कर्ज असेल तर माफ होणार नाही. घरासाठी कर्ज असेल तर माफ होणार नाही. पाईपलाईनसाठी कर्ज असेल तर माफ होणार नाही. गोठ्यासाठी कर्ज असेल तर माफ होणार नाही. फक्त शेती पिकासाठी घेतलेले पीक कर्जच या योजनेत येणार आहे. आणि त्यात ज्यांनी मागे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात कर्जमाफी घेतली होती त्यांना देखील या योजनेत आता लाभ मिळणार आहे. हे ऐकून खूप शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असेल. शेतकरी बांधवांनो, आता सांगते, कोणाला 2 लाख रुपये मिळणार आणि कोणाला 50,000 रुपये मिळणार हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे, म्हणजे ज्यांनी कर्ज भरले नाही, त्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहेनाचे 2 लाख रुपये माफ होणार आणि उरलेले कर्ज बाकी राहणार. ज्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा कमी आहे त्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार. 2 लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज पूर्णपणे माफ होणार आहे. आता नियमित कर्जदारांबद्दल सांगते. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे कर्ज वेळेवर भरले आहे किंवा कर्ज नवेजून केले आहे, अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या शेतकऱ्यांना 1 पण रुपया स्वतःच्या खिशातून भरायची गरज नाही. 50,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे थकीत असो किंवा नियमित असो, दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेत लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही माहिती आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते फार्मर आयडी कार्डबद्दलची अत्यंत महत्त्वाची गोष्ट. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नसेल किंवा फार्मर आयडी क्रमांक नसेल तर तुम्हाला अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे आत्ताच तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीत किंवा कृषी कार्यालयात जाऊन फार्मर आयडी कार्ड काढून घ्या. हे एकच काम केले तर तुमची कर्जमाफी सुरळीत होण्यास मदत होईल.
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. हे दोन्ही गोष्टी व्यवस्थित असल्या तर कर्जमाफीचा लाभ मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही. जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता सांगते कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफी होणार आहे. हे नीट ऐका. आपला जिल्हा यादीत आहे का ते तपासा. पहिला जिल्हा अमरावती. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पडताळणी पूर्ण होताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. दुसरा जिल्हा धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार असून प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. तिसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा आहे. पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. चौथा जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्याचा देखील पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पाचवा जिल्हा जळगाव. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सहावा जिल्हा नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. सातवा जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा आनंद आहे. पहिल्या टप्प्यातच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. आठवा जिल्हा बीड. बीड जिल्ह्यात सरकारने सर्वात आधी लाभ देण्याचे ठरवले आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार आहे. नववा जिल्हा बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे पडताळणी यादीत असून पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. 10वा जिल्हा वाशिम. वाशिम जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पहिल्याच टप्प्यात मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 11वा जिल्हा अकोला. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. पहिल्या टप्प्यातच कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. 12वा जिल्हा यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा आहे. पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यातील कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 13वा जिल्हा वर्धा. वर्धा जिल्ह्यातील बँका कर्जमुक्तीसाठी पूर्णपणे सज्ज झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज लवकरच माफ होणार आहे. 14वा जिल्हा नागपूर. नागपूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 15वा जिल्हा भंडारा. भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे. 16वा जिल्हा गोंदिया. गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. 17वा जिल्हा गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या कर्जमाफीच्या लाटेत लाभ मिळणार आहे. 18वा जिल्हा चंद्रपूर आणि हिंगोली. चंद्रपूर आणि हिंगोली या जिल्ह्यांचाही पहिल्या टप्प्यात समावेश असून येथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यादीत असेल तर लवकरच तुमच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. तुमचा जिल्हा या यादीत आहे का? मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच वेगवान अपडेट्स रोज मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, ज्यांचा जिल्हा या 18 जिल्ह्यांमध्ये नाही त्यांनी निराश होऊ नका. पुढील आठवड्यात किंवा 15 दिवसानंतर पुन्हा 18 जिल्ह्यांची दुसरी यादी जारी होणार आहे. संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे. शेतकरी बांधवांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगते. बँकांनी लाभार्थ्यांची यादी अंतिम केली असून पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे अजून 2 ते 3 दिवस धीर धरा. लवकरच तुमच्या बँकेच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील किंवा कर्ज खाते शून्यावर येईल. शेतकरी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या बातमीचा सारांश सांगते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत अनेक जाचक अटी वगळण्यात आल्या आहेत. थकीत पीक कर्जदारांना 2 लाख रुपयांची माफी मिळणार आहे. नियमित कर्जदारांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे.
फक्त पीक कर्जच माफ होणार आहे. फार्मर आयडी कार्ड आणि आधार लिंकिंग अत्यंत आवश्यक आहे. उरलेल्या जिल्ह्यांमध्ये 15 दिवसानंतर दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे. ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका. तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला, शेजाऱ्याला, नातेवाईकांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. एक शेअर केल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचे 2 लाख रुपये वाचू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठीची कोणतीही महत्त्वाची बातमी तुम्हाला सर्वात आधी मिळेल. जय शिवराय, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह.